प्रोग्राम तुम्ही करताय मोठा, तर त्याच्यामध्ये अनुष्ठान बसणार आहे तिथं. तर अनुष्ठान म्हणजे काय असतं आणि त्याला कोण येऊ शकतं किंवा काय प्रकारे अनुष्ठान? अनुष्ठान एका विशिष्ट पर्वकालावरती, विशिष्ट मुहूर्तावरती अनेक व्रतांचं पालन करून एखाद्या तीर्थक्षेत्रावरती, एखाद्या पवित्र भूमीमध्ये गुरु मंत्राचं नामस्मरण जप-तप करणं. पूर्वी फक्त ऋषीमुनी अनुष्ठान तपश्चर्या, सर्वसामान्य जीवाला अनुष्ठान काय माहिती नव्हतं. स्वामीजींनी विचार केला यांना आध्यात्मिकही फायदा झाला पाहिजे आणि वैज्ञानिक शारीरिक फायदा सुद्धा झाला पाहिजे, म्हणून त्यांनी अनुष्ठान मेडिटेशनची परंपरा सुरू केली. सगळ्यात पहिलं अनुष्ठान त्यांनी 1964-65 ला जातेगावच्या डोंगरावर सुरू केलं. मिनिमम 5-6 लोक त्यावेळेस अनुष्ठाना करत बसले. हे 7 दिवसाचं अनुष्ठान 8व्या दिवशी समाप्ती. एखादा जसा कोर्स राहतो, टाईप पिरियड राहतो, तसं एक 7 दिवस पूर्ण आणि 8व्या दिवशी त्याची समाप्ती असते. तर हजारो भक्त या अनुष्ठानामध्ये येतात आणि अनुष्ठान करता. गुरुमंत्र स्वामीजी जोही गुरुमंत्र देतील त्या गुरुमंत्राचा ते जप करता, नामस्मरण करता. पण अनुष्ठान ही परंपरा ही तर प्राचीन फक्त ऋषी मुनीं करता होती. पूर्वी स्वामीजींनी सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलं. सर्व जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी. पण पुढे स्वामीजींनी जनता जनार्दनाला सुरू केलं. म्हणून आमचे गुरुजी स्वामी शांतिगिरीजी महाराज नेहमी सांगता, जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.